आजची ही रेसिपी नक्की कुणाला आवडेल हे सांगता येत नाही, पण ज्याला फिश खूप आवडतो त्यालाही नक्कीच आवडेल. ही आगळी वेगळी फिश इंटेस्टाईन फ्राय तुम्ही नक्की करून पहा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. आपण इथे रोहू माशाचे इंटेस्टाईन्स घेतलेले आहेत. हे फ्रेशच हवेत बरं का. ते आधी आपण कमी तेलात तळून घेऊया. त्याला थोडंसं तेल घ्यायचं, कारण इंटेस्टाईनचं आणि स्टमकचं स्वतःच खूप टेस्टी असं तेल निघतं. हे अख्खेच असे तळायला ठेवायचे आणि फ्राय करून झाल्यावरती मग आपण त्याला चमच्यानेच कट करू शकतो. तुम्ही पाहू शकतात की ते असे फ्राय करून झालेले आहेत आणि त्याचं तेल सुद्धा सुटलेलं आहे. ते आता बंद करून आपण गार करून घेऊयात. त्यासोबतच आपण घेऊया कांदा, मिरची, आलं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टमाटे. हे चटणी बनवायला किंवा ही भाजी बनवायला आपण मस्टर्ड ऑइल म्हणजे सरसोचं तेल वापरूया. त्यांनी एक खास चव येते त्याला. सरसोचं तेल वापरण्यासाठी नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ते स्मोकिंग पॉईंटपर्यंत आणायचं आहे. त्याला इतकं हीट करायचं आहे की त्यातून धूर निघायला पाहिजे, मग ते वापरण्यासाठी तयार होतं. आपण पहिले त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेऊ. ते जरा परतून घेऊया. आलं लसूण परतून झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता सुद्धा आपण चॉप करून घेतलेला आहे. कढीपत्ता परतून झाला की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. मग आपण कांदा टाकून तो सुद्धा यामध्ये परतून घेऊ. आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, म्हणजे फोडणीला सुद्धा एक फ्रेश चव येईल. आता त्यामध्ये आपण टोमॅटोज टाकून घेऊया आणि ते पाणी सुटत तोपर्यंत आपण परतून घेऊया. आता आपण मीठ टाकून घेऊ. हळद टाकून घेऊया आणि परतून घेऊया. आता त्यामध्ये धनेपूड टाकून आपण नेहमी 2 टाईपची लाल मिरची वापरतो, एक रंगासाठी आणि एक तिखटासाठी. तर इथे आपण बेडगी मिरची वापरलेली आहे आणि लाल लवंगी मिरची वापरलेली आहे. याची आम्ही नेहमीच पावडर करून रेडी ठेवतो. त्यामध्येच जिरा पावडर टाकून मग आपण त्याला फ्राय करून घेऊया. मसाला तेलातच फ्राय झाला पाहिजे, म्हणजे त्याची एक वेगळी टेस्ट येते. थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे मसाला सुद्धा जळला नाही पाहिजे. आता आपण जे इंटेस्टाईन घेतले होते ते चमच्यानेच बारीक खिमा करून घेऊ त्याचा आणि ते सगळं या फोडणीमध्ये टाकून घेऊ.
ह्या भाजीची चव तेव्हाच येते जेव्हा तुम्ही फ्रेश एकदम वापरता. म्हणजे तुम्ही आत्ताच नुकतं माशाचं जर इंटेस्टाईन्स आणलं एकदम फ्रेश, ते वापरलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता यामध्ये आपण गरम मसाला टाकून मिक्स करून घेऊयात. गरम मसाला नेहमी शेवटाला टाकायचा म्हणजे त्याचा फ्रेग्रन्स जात नाही. आता हे झाकून त्याला एक वाफ आणूया. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. तर मंडळी, आपली आगळी वेगळी अशी फिश इंटेस्टाईनची रेसिपी तयार आहे. ही तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की ती कशी झाली आहे. आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मंडळी, या जेवायला.